मुलांना रोज टिफिनला काय द्यायचं प्रश्न पडतो ना. त्यातल्या त्यात पालक पनीर मुलांना आवडतं, पण पालक पनीरची भाजी बनवा, त्यानंतर चपात्या बनवा, यामध्ये वेळ लागतो. पण आज मी तुम्हाला मस्त 2 in 1 रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी काय करायचं, पालक ब्लांच करून घ्यायची. अगदी अर्धी जुडी पालक घेतली, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची. थोडी थंड झाल्यावर त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्सरला लावून ते बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर एका ताटामध्ये साधारण 3 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा घालायचा. वाटलेलं हे पालकचं मिश्रण घालायचं. मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने आणि ते सगळं यूज करायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये आवडीनुसार, चवीनुसार लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, जिरे पावडर असे सगळे मसाले घालायचे आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि सिक्रेट आपला पदार्थ म्हणजे पनीर यामध्ये किसून घालायचं आहे. तर साधारण 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यासाठी 1 वाटी पनीर किसून यामध्ये घालायचं. तर आता पालक पनीरची भाजी बनवा, चपाती बनवा, त्यामध्ये वेळ जास्त लागतो. तर तुम्ही अशा पद्धतीने पालक पनीर पराठा एकदा नक्की करून पहा. मुलांना खूपच आवडेल, कारण माझ्या मुलांना खूप आवडतो. तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. त्यानंतर यामध्ये चमचाभर तूप घालायचं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावर चांगली चोळून घातल्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. जसं पीठ आपण पराठ्यासाठी मळतो ना, तसंच पीठ इथे मळून घेतलेलं आहे. थोडंसं घट्टसर मळायचं आणि झाकून ठेवायचं अगदी 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर आता पराठा करायला घ्यायचा आहे. तर पराठ्याला कोरडं पीठ लावायचं नाही, हाताला तेल, तूप लावू शकता. इथे मी तूप एकदम वितळवून घेतलं आहे, पातळ करून घेतलं आहे आणि तुपाचा वापर करते आहे. छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा, तेलाचा हात लावून पुरी एवढा लाटून घेतल्यानंतर इथे मी घडीचे पराठे हे बनवत आहे. त्यामुळे पारी लाटून झाली की अगदी त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचे आणि 2 घड्या घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने छान असा फुगणारा पराठा तयार होतो. आता हा पराठा थोडासा जाडसर लाटून घ्यायचा आहे, चपातीपेक्षा थोडा जाडा लाटायचा. पनीर तर सगळ्या मुलांना सहसा आवडतंच, पण पालक आवडत नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही पालक पराठा मुलांना करून दिला ना, तर अगदी मुलं आवडीने खातात. एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. तर पनीर किसून घातलं ना की छान उमटून दिसतं ते पराठ्यावर. मस्त हिरव्या रंगाचा पराठा आणि त्यामध्ये पनीरचा पांढरा रंग छान दिसतो ना, बघा. चला तर मग आता पराठा लाटून झालेला आहे. आता तवा गरम करून घ्यायचा, त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची, तव्याला तेल, तूप लावायचं आणि त्यानंतर पराठा घालायचा आणि छान खरपूस मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पालक पनीरचे पराठे खूप भारी लागतात. पराठा जो आहे अगदी मध्यम आचेवर छान खरपूस भाजायचा. तेल, तूप, बटर तुमच्या आवडीने लावू शकता. घडीचा पराठा केला आहे तर छान फुगलेला पण आहे, बघू शकता. तर तुम्ही कधी असा हा पालक पनीर पराठा केला आहे का, खाल्ला आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मुलांसाठी अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे. 2 भाजी चपाती करण्यापेक्षा 1 हा पराठा करा. तूप किंवा बटर लावून मुलांना देऊ शकता, रोल करून, किंवा मग दही लोणच्याबरोबर देखील देऊ शकता टिफिनला. तर मस्त खरपूस असे हे पराठे भाजून घेतलेत. घडीचे पराठे केले की ते नरम देखील राहतात आणि थंड देखील मुलांना खायला चांगलेच लागतात. चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज करून पहा. कारण मुलांची स्कूल सुरू झालेली आहे. रोज टिफिनला काय करायचं हा प्रत्येक आईचा प्रश्न आहे. तर नक्की ही पौष्टिक आणि चवीला भारी अशी रेसिपी एकदा नक्की करून पहा. आणि रेसिपी जर आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.